पण या बैठकीतली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला अजून तरी निमंत्रण मिळालेलं नाहीये। निमंत्रण येईल अशी वंचितला आत्ताही आशा वाटतेय। बैठक आणि पत्रकार परिषदेचं आमंत्रण जर आलं तर वंचित आपला प्रतिनिधी पाठवेल आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत अशी सुद्धा माहिती आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। वेदांत, महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा आजच होण्याची शक्यता कितपत आहे आणि या सगळ्यामध्ये वंचितचा नेमका स्टेटस काय आहे? ज्ञानदा, आपण बघतोय संभाव्य याद्या ज्या शिवसेना ठाकरे गट असतील किंवा काँग्रेसचे असतील त्या समोर येत आहेत, मात्र अंतिम जागा वाटप होत नाहीये। म्हणजे जागा वाटपामध्ये फॉर्म्युला नेमका कुठला असणार हेही समोर येत नाहीये आणि यामध्येच आता आणखी एक बैठक आज सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांची होणार आहे। आता यामध्ये खरंच फॉर्म्युला आणि जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार का? कारण अजूनही 2 ते 3 जागा अशा आहेत यावर चर्चा होणं बाकी आहे, ज्यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। काल काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक झाली, त्यामध्ये सांगलीची जागा असेल, त्यासोबतच भिवंडीची जागा असेल। ही जागा काँग्रेस आपल्याकडे ठेवू इच्छिते आणि त्यामुळेच पुन्हा एकदा या सगळ्यावर चर्चा होऊ शकते। आणि असं असताना वंचित बहुजन आघाडीला या बैठकीचं अद्यापही निमंत्रण मिळालं नाही। त्यामुळे 4 जागांचा प्रस्ताव जो महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिला होता त्यावर प्रकाश आंबेडकरांची भूमिका अद्याप आली नाही, तर उलट प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांचा पाठिंबा आम्ही देऊ अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवलेला आहे, त्यावर काँग्रेसची भूमिका समोर आली नाही। त्यामुळे अशातच आजच्या दिवशी जागा वाटप होणार का? अर्थातच काही उमेदवारांची यादी महाविकास आघाडीला जाहीर करावी लागणार आहे, कारण 27 मार्चला राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील अर्ज भरण्याची तारीख आहे आणि त्यामुळेच काहीतरी कुठेतरी या सगळ्याची चर्चा पुढे नेऊन आता उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे। आता त्यामध्ये ज्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा आहे, काल 18 लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची झाली, ज्यामध्ये मल्लिकार्जुन खरगेंसोबत राज्यातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच काँग्रेस 18 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊ इच्छिते, तशा प्रकारची तयारी काँग्रेसची आहे। असं असताना मग जो फॉर्म्युला आधी चर्चेत होता 22, 16, 10चा, तोच फॉर्म्युला तसा राहणार की मग 20, 18, 10चा फॉर्म्युला असणार हे सुद्धा अद्याप निश्चित नाही। आणि अशामध्येच आता जर 18 जागा काँग्रेस लढवणार असेल तर मग भिवंडीची जागा आणि सांगलीची जागा यामध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतो का? कारण सांगलीची जागा आपणच लढवणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंय, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ही निश्चित केली आहे। उद्धव ठाकरे स्वतः आज मिरजमध्ये या चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचार करणार आहेत, एक भव्य सभा घेणार आहेत आणि अशातच आजची बैठक इंटरेस्टिंग असणार आहे, ज्यामध्ये कदाचित काही उमेदवारांची नावं निश्चित केली जातील, जाहीर केली जातील आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येतो का हे आता या बैठकीत बघावं लागणार आहे। धन्यवाद वेदांत, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।